तर तुम्हाला माहीतच आहे 27 ऑगस्ट गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि तेव्हापासून खूप असं उत्साहाचं वातावरण होतं, पॉझिटिव्ह वाईब्स होत्या सगळीकडे. आणि आज अनंत चतुर्थी आहे, तर आज 11 दिवसांचं गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. तर आम्ही सुद्धा विसर्जन बघायला चाललो आहोत. भिवंडीमध्ये विसर्जन मोठ्या पद्धतीने म्हणजे विसर्जन केलं जातं, कारण तिथे गणपती बाप्पांचा एक हुकवाले गणपती बाप्पा म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही भिवंडीमध्ये कधी ऐकलं असेल माहिती नाही, पण तुम्हाला आम्ही पुढे दाखवूच कसं असते, कोणत्या पद्धतीने असेल. थोडं वेगळ्या पद्धतीने ते गणपती बाप्पाचं विसर्जन असतं ते. कारण काय असतं की खूप असे श्रद्धाळू असतात जे त्या गणपती आगमनापासून तर विसर्जनापर्यंत त्यांनी उपवास ठेवलेला असतो. आणि ते काय करतात की तुम्हाला दाखवू आम्ही त्या व्हिडिओमध्ये, पण आम्हाला तसं थोडंसं एक्सप्लेन नाही करता येणार तसं व्यवस्थित. जो विसर्जना घेऊन जातात ना बाप्पाला ज्या रथामध्ये, तो रथ काय केला असतो, त्यांनी कोणी ज्यांचे उपवास ज्यांचे उपवास असतात त्यांचे भूक लावलेले असतात, असे लिटरली ते त्यांच्या स्किन मधून बाहेर काढलेले असतात. कोणी मोठे मोठे तार असतात त्या आपल्या गालातून इकडनं या बाजूने निघतात, आरपार काढलेले असतात. म्हणजे असे त्यांना कुठून पावर येते किंवा काय ते माहिती नाही, पण एक श्रद्धाळूपणा किंवा एक त्यांचा भक्ती असेल, असं भक्ती खूप जास्त भक्ती असेल बाप्पाबद्दल ते दर्शवतात ते. तर तुम्हाला दिसेलच, तुम्ही पाहिलं असेल नसेल माहिती नाही, तुम्हाला आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू की कोणत्या पद्धतीने विसर्जन केलं जातं भिवंडीमध्ये. तर आता आम्ही निघतोय तिकडनं, मग तुम्हाला आम्ही पुढच्या अपडेट देत राहू, कसे काय कुठे आम्ही जाणार इथे निघतो आपण. तर आता आपण भिवंडीमध्ये शिवाजी चौकात आपण पोहोचलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, तो रिनोव्हेट करणार आहेत लवकरात लवकर. आपण आता इथे पोहोचलो. या ठिकाणी हुकवाला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे थोड्या वेळातच. तर गाईज तुम्ही आता बघू शकता की हुकवाल्या गणपतीचं आगमन होतंय.
संगीता आहे उभा राहणे की करवा लायचं आहे उभा राहा दिवस करतो पुढे बघा तर तुम्ही सर्व बघू शकता की हुकवाला गणपती बाप्पाला बघण्यासाठी किती क्राऊड जमा झालेला आहे. अरे आओ सागर सोनी ये क्या पीछे ये पीछे गणपति बाप्पा मंगल मूर्ति गणपति बाप्पा मंगल मूर्ति चला 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 पहिले चला पुढे चला 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 हॅलो गाईज, आम्ही आता घरी आलो आहोत कारण 1 वाजलाय आणि आम्ही जास्त वेळ थांबणार होतो पण पाऊस चालू झाला खूप जोरात. आम्ही भिजलो पण, तर जास्त वेळ थांबायला नाही भेटला आम्हाला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती उत्साहाने आणि जल्लोषाने गणपती बाप्पाचा निरोप घेतात लोक. खूप आनंदाने उत्साहानेच करतात प्रत्येक वेळेस, पण यावेळेस जास्त गर्दी होती कारण पाऊस पण होता आणि टाइम पण खूप झाला होता. मला वाटतं टाइम खूप झाला म्हणून जास्त गर्दी नसेल, कारण आम्ही लेट गेलो कारण पाऊस चालू होता. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की हुकवाल्या गणपतीचा म्हणजे एक महिमा मानतात सगळे, बा नवसाला पावतो असं सगळ्यांचं श्रद्धा आहे. तर खूप सारे श्रद्धाळू लोक तिथे येतात
आपली मनोकामना सांगतात, ज्या गोष्टी त्यांना पाहिजे असतील किंवा त्यांच्या मनोकामना असतील, त्यांच्या मनात काही गोष्टी असतील त्या ते मागतात देवाकडे. तर तुम्ही बघू शकता ते हुकवाले म्हणजे प्रसिद्ध आहे फार ठिकाणी, सगळ्यांनाच माहिती आहे, कारण खूप लांबून लांबून लोक बघायला येतात तिथे आणि दर्शन घ्यायला येतात. तर ते जे सलई टाकलेले आहे त्या लिटरली असं कोण कोण पाहू पण शकत नाही, कोणाकोणाला पाहणं पण जमत नाही. मग ते लोक कसं काय करत असतील ते काय माहिती, कशी काय त्यांचे पॉवर कुठून, विल पॉवर कुठून येत असेल. तुम्ही बघू शकता मागे व्हिडिओमध्ये किती लिटरली असे पाटण्यामध्ये त्यांनी अशी हुक टाकली आणि तो गणपती बाप्पाचा जो रथ आहे तो आस्ते आस्ते खिचत चाललाय पुढे. आणि बाकीच्यांनी पण असे खूप साऱ्या सलया असे राऊंड पूर्ण शरीराला राऊंड केलाय सलया घुसून असे. त्यांना कुठून ताकद येते आणि कुठून पावर येते काय माहिती. आणि त्यांचा 10 दिवसाचा उपवास पण असतो. मला वाटतं ते फक्त दुधावरच असतात 10 दिवस, असं प्रॉपर मला नाही माहिती, पण आहे असं सांगतात सगळे. तर जास्त व्हिडिओ नाही आम्ही करू शकलो आणि कारण क्राऊड पण खूप होता आणि पाऊस पण चालू होता, त्यामुळे आमच्याकडून जेवढा होता येईल तेवढा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. अशीच आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन गोष्टी दाखवत राहू आणि तुम्हाला सांगत राहू. तर आता आम्ही तुमचा निरोप घेतो. आमच्याकडून काय चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू. तर आम्हाला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.